नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो आजचं जे कलेक्शन आहे मिशोचं कुर्ता सेटचं कलेक्शन खूप छान आहे, पार्टी वेअर आहे आणि आता भरपूर फेस्टिवल्स येतात. सो त्यासाठी अगदी बेस्ट कलेक्शन आहे. सो लेट स्टार्ट. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. कलरचं सूट मला रिसीव्ह झालेला आहे, छान आहे. प्रॉपर एखाद्या पार्टी वेअरमध्ये घालता येईल अशा पद्धतीचं सूट आहे. हेवी सेट रिसीव्ह झालेला आहे. कापडची क्वालिटी, स्टिचिंग अगदी व्यवस्थित रिसीव्ह झालेली आहे. साईडला खूप सुंदर वर्क केलेलं आहे आणि क्वालिटी खूप सुंदर यूज केलेली आहे. छान ग्लिटर्स यूज केलेले आहेत आणि पूर्ण सिल्वर थ्रेडनी त्याचं वर्क केलेलं आहे. खूप छान क्वालिटीमध्ये केलेलं आहे. ओव्हरऑल लुक खूप सुंदर आहे. कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. कॉटन ब्लेंडमध्ये रिसीव्ह झालेलं आहे आणि छान असं हायलायटिंग कटमध्ये स्लीव्जला पण लेसला प्रोव्हाइड केलेलं आहे. छान आहे. ओव्हरऑल क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. नाहीतर यामध्ये पण भरपूरसे खूप लो क्वालिटीचे पण लेस आजकाल यूज केले जातात, बट क्वालिटी वाईज खूप छान आहे. स्टिचिंग अगदी व्यवस्थित केलेली आहे, कुठेही धागा निघालेला नाही आहे. सो बाकी पूर्ण जो कुर्ता आहे ओव्हरऑल पूर्ण प्लेन दिलेला आहे आणि खालच्या साईडला या पद्धतीने जी सेम लेस स्लीव्जला प्रोव्हाइड केली, सेम लेस या ठिकाणी पण प्रोव्हाइड केली. खूप सुंदर असं काम केलेलं आहे कुर्ताचं. सो हायली रिकमेंड करेन. कलर वाईज खूप छान आहे. खूप डार्क वाटत आहे फोटोमध्ये. मिशोवर जे फोटो अपलोड केले त्यामध्ये खूप डार्क वाटत आहे, पण छान इंग्लिश कलर आलेला आहे आणि हा कलर नेहमी युनिक असतो. खूप कमी पर्सन असे जो हा कलर यूज करतात. सो युनिक आहे आणि छान आहे. कुठल्याही पार्टीसाठी अगदी व्यवस्थित आहे. बरोबर सिंपल सिगरेट पॅन्ट रिसीव्ह झालेला आहे. नॉर्मल जसं पॅन्ट असतं त्याच पद्धतीचं खूप छान सॉफ्ट कापड आहे. इलास्टिक दिलेलं आहे आणि इथं वन साईड पॉकेट दिलेलं आहे. असे ऑर्गेन्झाची ओढणी यावर रिसीव्ह झालेली आहे. काठ पदर छान असे काठ दिलेले आहेत ओढणीला. ओढणी खूप छान आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये ओढणी रिसीव्ह झालेली आहे. पूर्ण ओव्हरऑल ओढणीला फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे. यामध्ये डिजिटल फ्लॉवर प्रिंट आहे. डार्क पर्पल आणि येल्लो कलरमध्ये छान असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. खूप अट्रॅक्टिव्ह कुर्ता सर आणि अशा ज्या प्रिंट्स आहेत ना कुर्तावर खूप छान वाटतात. कॉटन ब्लेंडचं कापड रिसीव्ह झालेलं आहे. ओपन करून बघू पूर्ण. यावर पॅन्ट आणि ओढणी सुद्धा रिसीव्ह झाली आहे. खूप सुंदर कॉटनचं सेट रिसीव्ह झालेलं आहे. छान आहे. फॅब्रिक खूप छान सॉफ्ट कॉटनमध्ये रिसीव्ह झालेला आहे. 3/4 स्लीव्ह दिला आहे आणि छान मोरपंख काढलेले आहेत. खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह पीस रिसीव्ह झालेला आहे. छान आहे. ओव्हरऑल डेली वेअरसाठी किंवा आपण ट्रॅव्हलिंग करत आहोत सो त्यासाठी कम्फर्टेबल कुर्ता, या पद्धतीचं कुर्ता आहे. याला कट दिलेली आहे आणि यामध्ये पण लेस लावलेली आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ताला सेम प्रिंट दिली आहे. तुम्ही साईडला बघू शकता एकदा वेअर केल्यानंतर कसं दिसतोय. बाकी पूर्ण ओव्हरऑल कुर्ता सेम आहे. राऊंड नेक दिलेला आहे. फ्रंट साईडला थोडंसं डीप नेक दिलेलं आहे या पद्धतीचं आणि यामध्ये थोडंसं वेगळं लेस ॲड केले वेगळ्या डिझाईनचे, जेणेकरून ते प्रॉपर हायलाईट व्हायला हवं. आणि इथं स्लीव्सच्या काठाला पण सेम प्रिंट यूज केलेली आहे. हा पैजामाचा पॅन्ट आहे. हा जो पोर्शन दिलेला आहे ना छान असं स्टेबल राहील अशा पद्धती. हा जो मी वेअर केला आहे सेम पॅटर्नमध्ये हा आहे. सो हा जो पोर्शन आहे छान स्टेबल असतो ना, तर छान चुड्या पडतात खालच्या साईडला आणि यामध्ये कट दिलेले आहे अशा पद्धतीचे. इलास्टिक दिलेले आहे. मे बी यामध्ये कुठलंच पॉकेट नाही आहे. सो यामध्ये कुठलंच पॉकेट रिसीव्ह झालेलं नाही आहे. बाकी ओव्हरऑल खूप छान आहे. यामध्ये पण मी एम साईज ऑर्डर केलं होतं आणि छान अशी सॉफ्ट कॉटनमध्ये ओढणी रिसीव्ह झालेली आहे. सो हे आहे याचं फ्रंट साईड. खूप सुंदर ओढणी दिसते. छान 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये दोन ते 3 प्रिंटमध्ये याचं पूर्ण डिझाईन तयार केलेली आहे. खूप छान आहे. छान इंटरलॉक केलेलं आहे ओढणीला या साईडने. सो कुठलेही थ्रेड्स निघत नाही आहेत. सो इंटरलॉक जर असलं ना तर ओढणी खूप छान आणि लॉंग लास्टिंग पण टिकते. त्यानंतर खूप सुंदर वाटलं नव्हतं एवढा सुंदर हा सेट मला रिसीव्ह होईल. बाप, खूप तुम्हाला थोडंसं फेंट दिसत असेल कॅमेरामध्ये. प्रॉपर मेहंदी कलरमध्ये रिसीव्ह झालेला आहे आणि यावर केलेला जो थ्रेड वर्क आहे ना एवढं सॉफ्ट केलेलं आहे. लिटरली म्हणजे फील करताना ना ते लक्षात येतं की किती सॉफ्ट आणि खूप फाईन वर्क केलेला आहे. हा पोर्शन एवढं हायलायटिंग वाटतंय ना आणि
हे बघा, मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. म्हणजे कुठेही असं ना काय म्हणू स्टेबल नाही आहे, छान असं सॉफ्ट थ्रेड वर्क केलेलं आहे. आतमध्ये छान एक्स्ट्रा यामध्ये इनर लावलेला आहे जेणेकरून कुठं टोचू नये. आणि यामध्ये फुल स्लीव्ज दिलेली आहे. स्लीव्जला पण यामध्ये छान छोटी स्लीव. ही जी लेसची क्वालिटी आणि त्यावर जो थ्रेड वर्क केलेला आहे ना, खूप सुंदर अप्रतिम केलेला आहे, एकदम व्यवस्थित केलेला आहे. बाकी ओव्हरऑल कुर्ता पूर्ण प्लेन दिले आणि मधामध्ये छान असं थ्रेड वर्क केलेलं आहे. सो हा कुठलाही स्ट्रेट कुर्ता नाही आहे, यामध्ये या ठिकाणाहून पूर्ण हा पॅक केलेला आहे. सो थोडंसं फ्लेअर दिलं आहे, खूप जास्त फ्लेअर नाही आहे. सुंदर, हायली रिकमेंड कर. काही पिक करायचं असेल ना आजच्या व्हिडिओमधलं, हा नक्की ट्राय करून बघा. मे बी यामध्ये कलर असावे, सो एकदा जाऊन नक्की चेकआउट करा. सेम प्लेन असं पॅन्ट रिसीव झालेलं आहे. हे आहे याचं बॉटम, कुठलंही पॉकेट नाही आहे यामध्ये. आणि हे आहे छान असे इलॅस्टिक दिलेलं आहे. खूप सुंदर असं सिल्कचं कापड आहे, सॉफ्ट सिल्कचं कापड आहे, खूप सुंदर दिलेलं. त्यानंतर छान असं प्रिंट असलेली ओढणी रिसीव झालेली. ओव्हरऑल घातल्यानंतर ते एवढं सुंदर दिसणार आहे त्याचं लुक. ओढणी पण खूप छान दिली आहे, छान सॅटिनची ओढणी दिलेली आहे. अंगावर खूप छान वाटतात असे ड्रेसेस. सो प्लेन याच्यावर खूप सुंदर अशी ओढणी दिलेली आहे. सो अशा पद्धतीचं येलो कलर मला रिशू झालेला आहे, प्रॉपर हळदी येलो कलर आहे. आणि यावर पूर्ण थ्रेडवर्क केलेलं आहे. असे जे थ्रेडवर्क असतात ना मला खूप आवडतं, कारण खूप असे आय कॅची असतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात बघताना. कापडची आपला कुर्ताची क्वालिटी खूप छान दिली आहे. अगेन कुठलाही स्ट्रेट कुर्ता नाही आहे, फ्लेअरमध्ये आहे कुर्ता. तो बऱ्यापैकी फ्लेअर दिलेला आहे आणि डीप बऱ्यापैकी असं खालपर्यंत याला पूर्ण वर्क केलेला आहे. सो हा जो पोर्शन दिसतोय ना, कुठले पेंटिंग केलेली नाही आहे, छान थ्रेड वर्क केलेला आहे, खूप सुंदर थ्रेड वर्क केलेला आहे, अट्रॅक्टिव्ह वाटतं एकदम. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे, त्यामध्ये ही लेस लावलेली आहे, अगेन त्यावर थ्रेड वर्क केलेला आहे. आणि इथे पॉकेट्स दिलेले आहेत या ठिकाणी, आणि पॉकेट्सला पण छान असं हायलाईट केलेलं आहे थ्रेड वर्क करून. सो यामध्ये दोन्ही बाजूला पॉकेट दिलेले आहेत, या पद्धतीचे पॉकेट्स दिलेले आहेत दोन्ही साईडला. सिंपल असं पॅन्ट रिशू झालेलं आहे. सो थोडंफार प्लाझोमध्ये आहे, कारण बऱ्यापैकी ब्रॉड दिलेलं आहे. यावर कुठलीच ओढणी रिशू झालेली नाही आहे. जर कुठलेही या कलरची वगैरे जर ओढणी फेंट पिंक किंवा डार्क पिंकचा ऑर्गेन्झा वगैरेमध्ये जर यूज केला ना तर छान दिसेल. ओव्हरऑल जे लुक आहे त्याचं खूप छान आहे. बाकी कुर्ता खूप कम्फर्टेबल आहे, कापडची क्वालिटी छान आहे, जाड कापड दिलेलं आहे. सो एक्स्ट्रा इनर घालायची गरज नाही, आतमध्ये कुठलीही एक्स्ट्रा इनर नाही आहे. बट एक्स्ट्रा असं काही वेअर करायची गरज नाही, कारण व्हाईट नाही आहे आणि कॉटन नसल्यामुळे ट्रान्सपरन्सी खूप कमी आहे त्यामध्ये. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.